सदाचाराचा मध्यम मार्ग दाखविणारे महाकरुणीय तथागत भगवान गौतम बुद्ध, समतेची आणि सदाचाराची शिकवण देणारे संत कबीर, श्री शिक्षणाचे जनक महान क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज आणि आज मी ज्यांच्यामुळे इथे बोलते ते म्हणजे आपल्या भारताचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सर्वांना भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, काय नाही केलं बाबासाहेबांनी आपल्यासाठी? आपल्या स्वतःचा सुख संसार त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, केवळ आणि केवळ समाजाला त्या अत्याचारातून मुक्त करण्यासाठी. त्यांच्या आई जेव्हा देवाकडे गेल्या तेव्हा त्यांनी एक वचन मागितलं होतं, भीमा तू मला वचन दे की तू आपल्या समाजाला या अंधकारातून मुक्त करशील. आणि बाबासाहेबांनी आज आपल्या जीवनात एक सोनेरी पहाट आणली. 14 एप्रिल निमित्ताने आपण सगळे जमतो. बाबासाहेबांचे विचार खरं तर नाचून डोक्यात घालण्यापेक्षा वाचून डोक्यात घालावे. बाबासाहेबांनी देशासाठी संविधान दिलं. अहो, ज्या संविधानामुळे या देशात कुणी कुणाचं रिमोट कंट्रोल होऊ शकत नाही, ज्या संविधानामुळे बायको नवऱ्याच्या धाकात राहू शकत नाही, ज्या संविधानामुळे या देशात कुणी कुणाचे रिमोट कंट्रोल होऊ शकत नाही, बायको नवऱ्याच्या धाकात राहू शकत नाही, हे केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या संविधानामुळे. आज इथे असलेली प्रत्येक स्त्री हिने रमाई सारखं वागून आपल्या मुलांना खूप उंच पदावर शिकवायला पाहिजे. आज बाबासाहेब जे काही आहेत ते केवळ आणि केवळ माता रमाईमुळे. मी तुम्हाला एक छोटासा प्रसंग सांगते. बाबासाहेब माता रमाईंना पत्र लिहितात. रामू पत्रातून आपली दुःख आपलं व्यथा सांगतात. रामू तू अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस, दुःख वाटून घेऊ नकोस. एक दिवशी तुला इतका मोठा दागिना मिळेल की अख्ख्या भारतीय जनतेच्या पोटी आणि जनतेच्या गळ्यातला एक काही आणि एक दागिना बनून राहशील. हे केवळ आणि केवळ माता रमाईच्या त्यागामुळे. अहो, किती पोरं गमावली माता रमाईने, पण तिने शेवट आपल्या समाजाचा विचार केला. एखादी श्री म्हटली असती, अहो जाऊ द्या, काय गरज पडली आपल्याला, आपलं घर चालवा, हे व्यवस्थित करा, काय गरज पडली समाजाची. बाबासाहेबांनी समाजाचा विचार केला. एवढे बोलून मी माझे 2 शब्द बोलते. मला बोलण्याची इथे संधी दिली.